मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता मार्गशीर्ष महिना सुरुवात झालेली आहे। 21 नोव्हेंबर 2025 पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे। तर 27 नोव्हेंबर 2025 हा आपला पहिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला पहिली पूजा जी आहे ती करायची आहे गुरुवारची। मग त्यानंतर 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 18 डिसेंबर असं 4 गुरुवार या महिन्यामध्ये येणार आहेत गुरुवारचे। मार्गशीर्ष महिना आला की आवर्जून ज्या लेडीज आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्या महालक्ष्मी मातेचं व्रत करतात। तर मार्गशीर्ष महिन्यातील ही जी पूजा आहे ती खरंच खूप शुभ मानली जाते। आणि मी पुन्हा एक गोष्ट इथे सांगू इच्छिते की मानलं तर सर्व काही आहे आणि नाही मानलं तर काहीच नाही आहे। आणि सगळ्या गोष्टी हे तुमच्या विचारावर, तुमच्या आचरणावर अवलंबून आहेत की असंच पूजा करायची, सर्व काही करायचं, पण मनामध्ये कटुता ठेवायची, मनामध्ये चांगले विचार नाही ठेवायचे। ह्या गोष्टींना काहीही अर्थ नाही। एक वेळेस तुम्ही पूजा नाही केलीत तरी चालेल, पण तुमच्या आचरणात, विचारात चांगले ज्या गोष्टी आहेत त्या असणं खूप गरजेचं आहे। हे असं वाटतं एखादी वेळेस एखादी पूजा आपण नाही केली तरी चालेल, पण जेवढे चांगले गुण आपल्याला स्वतःमध्ये आत्मसात करता येतील ते जास्तीत जास्त आपण केले पाहिजे असं मला वाटतं। पण घरामध्ये खूप छान वाटतं पूजा वगैरे केल्यानंतर, त्यामुळे मी आवर्जून असं पूजा वगैरे करत असते। मला आवडतं देखील आणि त्यातून एक प्रकारची एकाग्रता निर्माण होते आणि एक प्रसन्न वातावरणसुद्धा घरामध्ये निर्माण होत असतं। तर महिन्यातील हे गुरुवारचे जे व्रत आहे ते सर्वजण करू शकता। विवाहित महिला, मुली, पुरुष सगळेजण करू शकतात। ज्यांना करण्याची इच्छा आहे ते सर्वजण हे व्रत करू शकतात। तर आजचा व्हिडिओ आपला वेगळ्या विषयावरती आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पेशली मार्गशीर्ष गुरुवारविषयीच नाही तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये केस धुतले पाहिजे का आणि धुवावे तर ते कोणत्या दिवशी धुवावे आणि कोणत्या दिवशी आपण केस धुणे टाळावे ह्या संबंधीचा आपला आजचा विषय आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये केस धुण्याबाबतीत जे काही नियम आहेत ते नियम आज आपण बघणार आहोत। तर हे जे नियम आहेत ते धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत आणि विज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोनानुसार तुम्ही कोणत्याही दिवशी केस धुवू शकता। हे सगळ्यात आधी सांगते मी की या धार्मिक श्रद्धेवर ह्या गोष्टी अवलंबून आहेत। तर चला सुरुवात करूया। धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी केस धुणे टाळावे। गुरुवारी आपल्याला केस धुणे टाळायचे आहे। या दिवशी केस धुतल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि देवी लक्ष्मी कोपते असे मानले जाते। मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। या महिन्यातील गुरुवार विशेष महत्त्वाचे असतात कारण या दिवशी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। केस धुण्याबाबतीत काही सामान्य धार्मिक नियम आपण बघूया। तर आपण हे तर बघितलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपण केस धुणे टाळावेचे आहे। तर बरेचदा मला असं दिसण्यात येतं की स्पेशली पूजा वगैरे असली त्या दिवशी केस धुतल्या जातात। तर आपण पूजेच्या दिवशी केस धुण्याऐवजी एक दिवस आधी केस धुतले तर ते जास्त उत्तम असं धार्मिक श्रद्धेनुसार सांगण्यात आलेलं आहे। तर काही सामान्य नियम बघूया आपण। तर गुरुवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी विवाहित महिलांनी केस धुणे अशुभ मानले जाते। शुक्रवार हा दिवस केस धुण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो। या दिवशी केस धुतल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात संपत्ती व समृद्धी वाढते। अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी या तिथींना देखील केस धुणे आपण टाळायचे आहे। कोणताही उपवास किंवा व्रताच्या दिवशी केस धुणे टाळायचे आहे, त्याऐवजी एक दिवस आधी आपण केस धुवून घ्यायचे आहेत। तर अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुणे टाळायचे आहे। तर केस धुण्याबाबतीचे जे थोडेसे जे नियम आहेत तुमच्यासोबत मी आज शेअर केलेले आहेत। तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सहित। आणि हे जे नियम आहे ते धार्मिक श्रद्धेवर आधारित आहेत। तर विज्ञानवादी विचारानुसार ह्या दृष्टिकोनाचा काही एकमेकाशी संबंध नाही आहे।
धार्मिक श्रद्धेवर जर तुम्हाला काही गोष्टी जपायच्या आहेत तर त्या तुम्ही अशा प्रकारे जपू शकता. विज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोनानुसार तुम्ही कोणत्याही दिवशी केस धुवू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय. हसत राहा, काळजी घ्या स्वतःची. आणि हो, माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.